दिवसाची सुरुवात अशी बरोबर एका लहान खेडेगावामध्ये एक किराणा सामान विकणारा एक दुकानदार राहत असतो. आणि त्या गावामध्ये त्याचंच एक दुकान असतं आणि सर्व लोक त्याच्याकडूनच सर्व सामान विकत घ्यायचे. एक शेतकरीसुद्धा त्या गावामध्ये असतो आणि त्याची थोडीशी शेती असते आणि काही त्याच्याकडे गायी असतात. आणि त्या गाईचं दूध काढून तो विकायचा आणि काही दूध असायचं त्याचं तो लोणी तयार करायचा. आणि ते लोणी तयार करून ते लोणी घेऊन तो त्या दुकानदाराकडे रोज येऊन विकायचा. आणि ते वजन तो सांगायचा की हे 1 किलो लोणी आहे. आणि मग ते 1 किलोच्या लोणीच्या बदल्यामध्ये हा दुकानदार त्याला 1 किलो गहू द्यायचा. आणि हे बरेच वर्ष चालू होतं. आणि एक दिवस त्या दुकानदाराला असं वाटलं की हा हा शेतकरी जरी वरून असा दिसत असेल तरी आतून तो श्रीमंत असावा. कारण त्याच्याकडे शेती आहे, लोणी विकतो, रोज माझ्याकडून रोज गहू घेऊन जातो. याचा अर्थ त्याचं घरातलं ह्या लोणीच्या ह्याच्यावर गव्हावर सगळं चालतं त्याचं. त्याच्यामुळे त्याच्याकडे जी शेतीचं उत्पन्न आहे त्याच्याकडून कदाचित त्याला श्रीमंत झाला असेल तो. आणि त्याच्याकडे चांगला पैसा असेल पण वरून गरीब दिसतो. आणि हा दुकानदार असं विचार करायला लागला आणि हळूहळू त्या विचाराची जागा मत्सराने घेतली. त्याच्यामध्ये मनामध्ये ह्या शेतकऱ्याविषयी मत्सर निर्माण झाला. आणि त्यांनी एक दिवस ते लोणी घेतलं. जसा शेतकरी आला त्याने लोणी हातात घेतलं आणि त्याला 1 किलो गहू दिले आणि नंतर ते वजन करून बघितलं. तर वजन केल्यावर ते 900 ग्रॅमच भरलं लोणी. आणि मग ह्या दुकानदाराला राग आला. तो बोलला की हा रोज 100 ग्रॅम लोणी मला कमी देत आहे. आणि याचा अर्थ इतक्या वर्ष ह्यांनी कितीतरी माझं नुकसान केलेलं आहे. आणि मग त्यांनी ही गोष्ट सरपंचाला जाऊन सांगितली. आणि गावात सगळीकडे केलं की ह्या शेतकऱ्याने मला फसवलं आहे. शेवटी सरपंचांनी सभा बोलवली. त्याची सर्व ते जे सभासद असतात ग्रामपंचायतचे ते त्या ठिकाणी जमले. आणि ह्या दुकानदाराने सांगितलं बघा हा मला 1 किलो लोणी सांगून 900 ग्रॅमच लोणी द्यायचा. आणि इतक्या वर्ष ह्यांनी मला फसवलेलं आहे. 100 ग्रॅम त्याच्याप्रमाणे ह्यांनी मला आता एवढ्या वर्षाचं 100 ग्रॅमप्रमाणे मला हे सगळं एक तर पैसे भरून दे ना तो लोणी दे त्याचं. आणि ह्या सरपंचाने मग शेतकऱ्याला विचारलं की तू कसं काय म्हणजे हे 1 किलो आहे हे कसं सांगायचं तू? तुझ्याकडे तर वजन काटा वगैरे काही नाही की मापं नाहीत वजनाची. मग तू हे 1 किलो कसं सांगायचा? त्या शेतकऱ्याने सांगितलं की माझ्याकडे वजन नाही, काटा नाही किंवा वजनंसुद्धा नाहीत. मी ह्या दुकानदाराकडून एकदा 1 किलो गहू मागितले. आणि त्याप्रमाणे मी घरी येऊन ते तोलले आणि त्या वजनाप्रमाणेच मी लोणी भरायचो आणि ते मला वाटायचं की हे 1 किलो आहे. आणि मग ते लोणी मी त्याला घेऊन जायचो. आणि रोज मी 1 किलो गहू घेऊन यायचो आणि दुसऱ्या दिवशी त्याचंच वजन करून ते लोणी मी ह्याला नेऊन द्यायचो. आणि आता हा सर्व प्रकार उघड झाला. याचा अर्थ असा निघाला की हा दुकानदारच त्याला 1 किलोच्या ऐवजी 900 ग्रॅमच गहू देत होता. याचा अर्थ हा दुकानदार फक्त त्या शेतकऱ्यालाच फसवत नव्हता तर सर्व गावाला फसवत होता. आणि त्याची चोरी उघडकीस आली त्या दुकानदाराची. आणि सरपंच आणि त्या सर्व सभासदांनी दुकानदाराला ही शिक्षा दिली की आत्तापर्यंत तू जी आता सांगत होता तुला भरपाई पाहिजे तर आताच ही शिक्षा आहे तुला की त्या शेतकऱ्याला 100 ग्रॅम कमी प्रमाणे जे तू देत होता ते सर्व एवढ्या वर्षाचं त्याला तू गहू भरून दे. आणि त्याला ती शिक्षा त्यांनी ठोठावली. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की मनुष्य स्वतः वाईट करताना किंवा दुसऱ्याचं वाईट योजताना स्वतः त्या वाईट ह्याच्यामध्ये पडतो. दुसऱ्याला तो खड्डा खणत असताना स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो. कारण ज्या वेळेस आम्ही इतरांचा द्वेष करतो, इतरांमध्ये काहीतरी चुका शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस बहुतेक वेळा आपल्या चुका ह्या जगासमोर प्रगट होतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे
गलती करास पत्र ह्याचा 6वा अध्याय 7वं वचन, गलेशियन्स चॅप्टर 6 अँड वर्स 7. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.